अशी टोपी पण आहे इथे घालायला, पेशवाई टोपी. आणि मी ही टोपी घालून फोटोशूट पण केलंय थोडंसं. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. मितालीच्या या छोट्याशा वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप मोठं स्वागत. सो आत्ता आम्ही जातोय श्रीमंतची मिसळ खायला. सो चला तर बघूया काय काय होतं. स्टे ट्यून. चला. आणि आजी मॅचिंग झालोय. चला मी स्कार्फ बांधून देते, खूप ऊन. सो निघालोय आता आम्ही स्कूटीवर जातोय. बाकी सगळे येत आहेत कारमध्ये. मी आणि दीदी. हे काय इथं नाही, तुझी बिल्डिंग दाखवली मी. हे मुकाई चौकचं बस स्टँड आहे ना, टर्मिनल. इथे श्रीमंत मिसळला ते असं आहे. सो तुम्हाला व्ह्यू दाखवते सगळं. हे आहे पुण्यातील श्रीमंत मिसळ आणि बरेच काही. सो चला आतमध्ये जाऊया. हे असं फोटोशूटसाठी पण दिलेलं आहे इथे. इथे हँडवॉशला जागा आहे. हे असं मेन्यू कार्ड आहे. हे इथं फोटोशूट चाललंय अथर्वचं. असं नाव आहे, आम्ही श्रीमंत पुणेकर. फोटोशूटचा पॉइंट पण छान आहे. काका पण फोटो काढतात. टोपी पण आहे इथे घालायला, पेशवाई टोपी. आणि मी ही टोपी घालून फोटोशूट पण केली. ही आहे श्रीमंतची स्पेशल मिसळ. सगळं असं पारंपरिक पद्धतीचं आहे. हे याच्यामध्ये आहे पाव, एक वडा आहे, हे फरसाण आहे मिसळसाठी, पापड, शेंगदाणा लाडू, शेंगदाणे, काकडी, कांदा आणि मटकी. प्लस याच्यामध्ये आहे तर्री आणि इकडे आहे कढी आणि हे बाकीचे सामान. आणि हे 150 रुपीजमध्ये अनलिमिटेड आहे, तुम्ही कितीही खाऊ शकता. आणि ही आहे स्पेशल भाकरीची मिसळ. तुम्हाला पाव आणि भाकरी दोन्ही पण भेटेल इथे. प्लस 150मध्ये अनलिमिटेड, तुम्ही कितीही खा, भाकरी किंवा पाव. हे सगळं मस्त एन्जॉय करतात. मला यांची एक स्पेशल आवडली म्हणजे खासियत ती आहे की जे सगळं त्यांनी दिलं आहे ते एकदम पारंपरिक पद्धतीचं दिलं आहे. आणि मेन म्हणजे सगळे भांडे आहेत पितळीचे. सो झाली आता आमची मिसळ खाऊन. सगळ्यांना आवडली. काका तुम्हाला कशी वाटली मिसळ? मिसळ खरंच खूप छान आहे. मी 10 आउट ऑफ 8 रेटिंग देईल. कारण मिसळबरोबर बाकीचे जे पदार्थ आहे, वडा आहे किंवा तर्री आहे, पाव आहे,
कढी आहे खूपच छान आहे. नक्की तुम्ही ट्राय करू शकता. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आम्ही चाललोय इस्कॉनला. त्यांचं डिस्कशन चाललंय सगळ्यांचं, जायचंय का नाही जायचंय का नाही. सो बघू काय होतं. इस्कॉनला जायचं फायनली कॅन्सल झालेलं आहे उन्हामुळं. सो चला आता मी तुम्हाला दाखवणार आहे इस्कॉन टेम्पल पुण्यातलं, रावेतमधलं. फायनली आम्ही पोहोचलो इस्कॉनला. त्यांचं सगळ्यांचं हो नाही चाललं होतं, पण फायनली आलो. आम्ही एकतर रस्ता चुकलो होतो. मेन म्हणजे गुड्डीताईनीच रस्ता चुकवला. गोल फिरून 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 आलो आम्ही. Your destination is on the left. हे सगळं कृष्णाच्या फ्रेम वगैरे लावलेल्या आहेत इथे. हरे कृष्णा हरे कृष्णा. इथे भक्ती वेदांत ग्रंथ भांडार आहे. इथे चप्पलचं स्टँड आहे. असं पिशवीमध्ये द्यायचं इथे आणि त्याचं एक टोकन मिळेल. पाय वगैरे धुवून घ्यायचे स्वच्छ. चला आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. भारी वाटतं इथं आल्यावर. ठीक आहे. हा बाहेरचा व्ह्यू आहे सगळा.
आरती झाली आणि आता चप्पल घालायला चाललोय आम्ही. दर्शन झालंय आत्ताच. आता आम्ही निघालोय. आरती वगैरे भेटली आम्हाला आल्यालाच. इतकं भारी वाटतंय आणि पॉझिटिव्हिटी तरी असली येते. बापरे, तुम्ही नक्की या एकदा इस्कॉनला. असं एकदम मन प्रसन्न होऊन जातं. निगेटिव्हिटी सगळी निघून जाते. आता निघतोय घरी जायला. दीदी ऊन पडलंय तर थोडी चिडचिड करते. ए पोरी, ब्लॉग चालू आहे. मी बाहेर गेलेली वापस आली आहे परत मंदिरामध्ये. दीदीचा स्कार्फ विसरलाय मंदिरात, सो तो घेऊन येते. सगळे घेतला मी दीदीचा स्कार्फ. चला पटपट, खूप ऊन लागते. धर्म और आध्यात्मिक ज्ञान का खजाना है. हे इथेच बसली आहे तोपर्यंत मी जाऊन घेऊन आले पटकन हिचा स्कार्फ. घरी निघालोय आता आम्ही जायला. थोडं स्कार्फ वगैरे बांधलं तरी पण ऊन लागते. खूप भयंकर ऊन पडतंय सध्या पुण्यामध्ये. आत्ताच घरी आली, फ्रेश झाले. थोडा वेळ आराम करून मग दीदीने छान खरबूज चिरलं होतं. मस्त खरबूज खाल्लं मग थंड थंड. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जेवढे असे पाणी असलेले फ्रुट्स खाता येतील तेवढे खा, म्हणजे डिहायड्रेशन होणार नाही. आता कुठे चहा करते. सो सगळं चहा पाणी झालं. सगळं आवरून आता आम्ही खाली आलोय गार्डनमध्ये. सगळे खेळतात इथे छोटे छोटे मुलं. हे आजी, मावशी, दीदी, काका इथे बसलेत. आता जेवण झालं आणि आता मी आणि अथर्व खाली जाऊन आईस्क्रीम घेऊन आलो. अंजीरचं, अमूलचं शाही. सो आत्ताच आईस्क्रीम खाऊन झालंय सगळ्यांचं. झालं. आजच्या डे मध्ये स्पेशल म्हणजे काय होतं, इस्कॉन टेम्पल आणि मेन म्हणजे श्रीमंतची मिसळ. मिसळ इतकी छान होती, टेस्टी होती आणि मेन म्हणजे ना सर्व्हिस खूप चांगली होती. सो तुम्ही एकदा नक्की जा आणि मिसळ पण ट्राय करा आणि इस्कॉनला जायला विसरू नका, कारण की इस्कॉन मिसळपासून थोडंसं जवळ आहे, अगदी 10-15 मिनिटाच्या अंतरावर. सो ते पण स्किप करू नका. दोन्ही पण सोबत करू शकता तुम्ही. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मेन म्हणजे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जे काही मी टाकेल त्याचं लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ब्लॉग बघता येईल. थँक्स फॉर वॉचिंग.